आता आपण हे बघा, जमीन जी आहे ती ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर मारल्या सुरू आहे. रोटावेटर आपण जमिनीमध्ये मारतो, त्याचे फायदे भरपूर आहेत. जमिनीची चांगल्या प्रकारे एक मशागत होते. जमिनीतील जे मोठे मोठे ढेकळं असतात ते लहान लहान होतात. आपण नांगरणी केल्यावर मोठे ढेकळे उरलेले असतात, त्याचे लहान स्वरूपामध्ये रोटावेटर केल्याने होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जमीन भुसभुशीत होते, माती भुसभुशीत होते, मातीमध्ये एक योग्य पाणी नेण्याची क्षमता येते आणि त्यातून मग योग्य बेड तयार होतात. म्हणजे योग्य आपण जे पेरणी करतो, पेरणी योग्य जमीन होते. त्यासाठी रोटावेटर चालू आहे बघा. हे अशा प्रकारचं रोटावेटर सुरू आहे. रोटावेटर मारल्यामुळे किती चांगले फायदे होतात आणि किती ते बघा, त्याला म्हणतात रोटावेटर व्यवस्थित सुरू आहे. तर असे रोटावेटर मारल्याने भरपूर आपल्या शेतामध्ये फायदे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये तुमचं जास्तीत जास्त आपली जमीन भुसभुशीत करण्याची क्षमता असते रोटावेटरमध्ये. म्हणून रोटावेटर आपण मारलो आणि याच्यानंतर आपल्याला जर बेड वगैरे पाडायचे असतील तर बेड पाडण्यासाठी पण रोटावेटर केल्याने सोपं जातं. विदाऊट रोटावेटर मारल्यावर जर आपल्याला बेड पाडण्यासाठी अवघड जातं, म्हणून रोटावेटर मारणं भरपूर चांगलं असतं.